पुणे महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का। अवघ्या 1 मिनिटाच्या उशिरामुळे अध्यक्षपदाचा अर्ज बाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांनी अर्ज दाखल केला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुहास टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र अर्ज दाखल करताना टिंगरे यांचा अर्ज विहित मुदतीनंतर अवघ्या 1 मिनिटाने सादर झाल्याचे स्पष्ट झाले। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खडके यांनी छाननी दरम्यान उशिरा आलेला अर्ज अवैध ठरवला। त्यामुळे भिमाले यांचा एकमेव वैध अर्ज उरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे आणि नगर सचिव योगिता भोसले यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली। महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपद भाजपकडे जाणार हे आधीच निश्चित मानले जात होते। मात्र घड्याळ हे चिन्ह असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच वेळ न पाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। यापूर्वी महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देऊन नंतर माघार घेण्याची पार्श्वभूमी असल्याने हा 1 मिनिटाचा उशीर नियोजित होता का? भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये साठगाठ होती का? असा सवालही उपस्थित केला जात आहे। त्यामुळे पुणे महापालिकेत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।